विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी जवळजवळ 3 ते 4 दिवस प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करून कोणत्या भागावरती किती प्रश्न आलेत हे तयार केलेलं आहे। हे पहा, अभ्यासाला वेळ द्या। विनाकारण अभ्यास करण्याच्या ऐवजी तुम्हाला जर बाकीच्याच गोष्टी या ठिकाणी जर सुचत असतील किंवा तुम्ही जर 24 तास यूट्यूबवरतीच राहत असाल तर मी तुम्हाला 100% सांगतो तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुमचा वेळ अभ्यासाला जावा। त्याच्यामुळे मी पण लाईव्ह येत नाही जास्त, कारण का तुम्ही लाईव्ह आलं की लगेच यूट्यूबवरती या ठिकाणी येता आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचदा काय करतो, आमची जाहिरात करून टाकतो आणि आमचंच सगळं कौतुक करून बसत असतो। त्याच्यामुळे तुम्हाला जे काही मटेरियल द्यायचं आहे ते मटेरियल काय मिळत नाही। तर मी आता थोडक्यात एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला अभ्यासाचे नियोजन सांगणार आहे आणि अभ्यास करताना कोणत्या टॉपिकवरती भर द्यायचा हे तुम्हीच ठरवायचं आहे। या ठिकाणी टीईटी देण्यापूर्वी हे नक्की वाचा, हा व्हिडिओ नक्की पहा, हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत। तुम्हाला लगेच कळून जाईल की आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा, दिशा कोणती। बऱ्याचदा असं वाटतं की दिशा कोणती असू दे, तुम्ही फक्त अभ्यास करा। ठीक आहे, आता मी सांगतो तुम्हाला दिशा कोणती आहे। मागील प्रश्नपत्रिकांचं घटकनिहाय नियोजन आहे। द विनर स्टडी सेंटर हे आपलं ॲप आहे आणि या ॲपवरती 181 नंबरची जी बॅच आपण चालवतोय टीईटीसाठी, त्याच्यामध्ये टेट पण आहे, टीईटी टेट दोन्ही पण आहे। तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणती काळजी घ्यावी पहा। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा। वर्ग 1 ते 5 पेपर पहिला, याच्यामध्ये मानवशास्त्र 30 प्रश्न, भाषा मराठी 30 प्रश्न, भाषा इंग्रजी दुसरी 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न आणि परिसर अभ्यास 30 प्रश्न। एकूण प्रश्नांची संख्या 150, गुण पण प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहे 150 आणि पात्रतेसाठी तुम्हाला गुण दिलेत, त्यांनी दिले पात्रतेसाठी जे गुण दिलेत तर ते गुण आहेत तुमचे 90 गुण, म्हणजे तुम्ही 90 गुणाला या ठिकाणी पात्र होऊ शकता। ओके, मान्य। आता हेच महत्त्वाचं नाही, हे कारण सगळ्यांनाच माहिती आहे इंग्लिशचं सेम टू सेम तसंच आहे, काही फरक नाही। पण आता महत्त्वाचं इथपासून सुरू होते पुढं। पेपर 2 साठी पण मी तुम्हाला दिल्याप्रमाणे आता घटकनिहाय पेपर 1 आणि 2 दोन्हींचा थोड्याफार फरकाने सेम टू सेम ॲनालिसिस आहे। पेपर 1 आणि 2चं सेम टू सेम ॲनालिसिस आहे, हे टीईटीचं आहे आणि 2013 पर्यंत 2021 पर्यंत 2013 पासून तर 2021 पर्यंत कोणकोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। पहिला आहे आपला मराठीचा पेपर। पेपर 1 असो किंवा 2 असो, थोड्याफार फरकाने हे मूल्यमापन सेम टू सेम सारखंच आहे, तंतोतंत सारखं। उतार्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतं 28, म्हणजे उतारी तुम्हाला कंपल्सरी करणे, 4 मार्कांसाठी उतार आहे। कविता 28, म्हणजे या ठिकाणी परत पुन्हा उतार इतकं ती वेटेज आहे। वर्णमालेवरती 7 प्रश्न येतं, म्हणजे वर्णमालेवरती सरासरी प्रत्येक परीक्षेमध्ये 1 प्रश्न आहे वर्णमालेवरती। शब्दांच्या जाती म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगावे, केवलप्रयोगावे याच्यावरती तुम्हाला 26 प्रश्न आहेत। म्हणून शब्दांच्या जाती तुम्हाला ओळख सगळ्यात महत्त्वाची, क्रियाविशेषण कोणतं, नाम कोणतं, सर्वनाम कोणतं हे सगळं ओळखता येणं आवश्यक आहे। काळावरती 7 प्रश्न येतं, म्हणजे प्रत्येक परीक्षेला 1 प्रश्न। वाक्य प्रकार 7, प्रयोगावरती फक्त 1च प्रश्न आहे, म्हणजे आतापर्यंत 2021ला सुद्धा टीईटीला प्रयोगावरती प्रश्न विचारलेले नाही। ब्लँक इथून पूर्णपणे डॅश डॅश डॅश, म्हणजे प्रयोगाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचे। समासाला 1च प्रश्न आहे, इथं पण डॅश डॅश डॅश। लिंग विचार एकदम सोपं, नामाचा लिंग विचार पुल्लिंग आणि स्त्रीलिंग नपुंसक लिंग। त्यानंतर वचन विचार 7, म्हणजे तुम्हाला भर द्यायचा आहे नामाचे लिंग विचारावरती, नामाचे वचन विचारावरती, प्रयोगापेक्षा आणि समासापेक्षा जास्त याच्यावरती भर द्यायचं तुम्हाला। त्यानंतर वचन लिंग विचार, त्याच्यानंतर वचन विचारावरती 7 प्रश्न येतं, संधीवरती 2च प्रश्न येतं, म्हणजे त्यांनी मेजर टॉपिक टाळलेले येतं। तुम्ही डोळ्यांनी पाहता हे सगळं पूर्णपणे मूल्यमापन केले तुमच्यासाठी। त्यानंतर विभक्तीवरती 1च प्रश्न आहे, सामान्य रूपावरती 1 प्रश्न आहे, याला पण जास्त वेटेज दिलेलं नाही। त्यानंतर अलंकारावरती 2च प्रश्न आहेत फक्त, हे पण याला पण वेटेज नाही। वाक्प्रचार मात्र महत्त्वाचे आहेत 5, म्हणी मात्र 7, समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरती मात्र त्यांनी अतिरेक केलाय 15 प्रश्न येतं। सरासरी परीक्षेमध्ये 2 प्रश्न 3 प्रश्न याच्यावरती विचारले येतं। त्यानंतर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द 7, हे पण महत्त्वाचं आहे। शुद्ध शुद्ध अशुद्ध शब्द हे तर फारच महत्त्वाचं आहे, कारण हे तुम्हाला माहितीच असणं आवश्यक आहे। म्हणजेच आशीर्वादची वेलांटी, शला वेलांटी कोणती असते, अनस्वया किंवा अनुसया हे पण तुम्हाला विचारतील। महात्म्य शब्द आहे, म्हणजेच महत्त्व आहे, भूगोल आहे, परीक्षा आहे, यासारखे शब्द तुम्हाला शुद्ध आणि अशुद्धसाठी विचारतात, कधी कधी वाक्य पण देतात।
त्यानंतर विरामचिन्हावरती 7, प्रत्येक परीक्षेमध्ये विरामचिन्ह आहेच, मी तुमचं घेतलंय. त्यानंतर साहित्यावरती 27 प्रश्न, हा मात्र धोकादायक प्रश्न आहे, कारण कोणाचं काय विचारतील त्याचा तपासच नाही. प्रत्येक परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न साहित्यावरती विचारले तर त्याच्यामुळे तुम्हाला साहित्य करणं आहे. त्यानंतर वृत्तावरती 1च प्रश्न आहे, शब्दसिद्धीवरती 1 प्रश्न आहे, सिद्ध व साधितवरती 6 प्रश्न येतं. असे टोटल तुमचे मार्कांचं डिवायडेशन आहे. या 30 मार्कांचं डिवायडेशन मी या ठिकाणी केलं तुमचं. तुम्ही आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला गोल गोल करून दिले त्या गोल गोल करून दिलेल्या भागावरती जास्त भर द्या. म्हणजेच मराठीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये उतारे, कविता, त्याच्यानंतर वर्णमाला महत्त्वाची, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती महत्त्वाच्या, काळ महत्त्वाचे येतं, वाक्यप्रकार महत्त्वाचे येतं, त्यानंतर लिंगविचार महत्त्वाचा, वचनविचार महत्त्वाचा, बाकी एक एक 2-2च प्रश्न येतं, हे काय महत्त्वाचं नाही जास्त. परत वाक्प्रचार महत्त्वाचे, म्हणी व महत्त्वाच्या, समानार्थी विरुद्धार्थी महत्त्वाचं, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द हे पण महत्त्वाचं, शुद्ध अशुद्ध शब्द 8 महत्त्वाचं, विरामचिन्हे 7 प्रश्न येतं, प्रत्येक परीक्षेला 1-1 महत्त्वाचं. साहित्यावरती सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना सर्वात जास्त साहित्यावरतीच भर द्यायचा आहे. 27 प्रश्न तुम्हाला विचारलेत. कोणाचं कोणतं पुस्तक आहे, कविता कोण लिहिली, हा कथासंग्रह का लघु काय हे निबंध आहे का कादंबरी आहे का नाटक आहे का काय, ते पण विचारतात. आणि टोपण नावं पण याच्यावरती विचारतात. साहित्यामध्येच टोपण नावं येतात. इंग्लिशमध्ये सेम टू सेम कॉम्प्रिहेन्शनवरती साधारणतः 5 मार्क प्रत्येक परीक्षेला येतं. नाऊनवरती 6 प्रश्न येतं. नामाचे प्रकार प्रत्येक परीक्षेला 1-1 मार्क, म्हणजेच भावाचक नामावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले त्याच्यावरती. त्यानंतर प्रोनाऊनवरती हे काय 2च प्रश्न येतं, कोणी पण ही, सी, दे, यू, धीस, दॅट वगैरे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर व्हर्बवरती सर्वात जास्त प्रश्न, हे एक महत्त्वाचं आहे. ॲडजेक्टिव्हवरती 1च प्रश्न आहे, महत्त्वाचं नाही. ॲडव्हर्बवरती 3 प्रश्न येतं, हे थोडंफार महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲडव्हर्ब ओळखता आलं पाहिजे, केव्हा कुठे कशा असे जर प्रश्न विचारले क्रियापदाला तर तुम्हाला उत्तर येतात ॲडव्हर्ब. त्याच्यानंतर कंजंक्शन 7, प्रिपोजिशन 7, आर्टिकल 8, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस 12, हे सगळेच्या सगळे महत्त्वाचे. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हे सगळे वाक्याचे प्रकार तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. व्हॉइसवरती 7 प्रश्न महत्त्वाचे. डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच 6 महत्त्वाचं. म्हणजे हे सगळे गोल गोल केलेले अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यावरून तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन ठरवू शकता. त्याच्यानंतर पुढे सिंथेसिसवरती 2च प्रश्न येतं, म्हणजेच वाक्य एकत्रीकरण, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर नायदर नॉर, इफ अनलेस, हे वापरायसाठी जास्त विचारलेलं नाही. त्यानंतर डिग्रीवरती 4 प्रश्न येतं, हे थोडं महत्त्वाचं आहे, जास्त नसलं तरी महत्त्वाचं आहे. वर्ल्ड बिल्डिंगवरती म्हणजे नाऊन करा, व्हर्ब करा वगैरे अशा प्रकारचं. त्यानंतर क्लॉजेसवरती 6 प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच, अलंकारावरती 100% प्रश्न येतात. टेन्सवरती 6 प्रश्न येतं. अँटोनिम्स आणि सिनोनिम्सवरती सर्वात जास्त प्रश्न 15 प्रश्न येतं. वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती 12, स्पेलिंगवरती 7 आणि क्वेश्चन टॅगवरती 5 प्रश्न. म्हणजे क्वेश्चन टॅग महत्त्वाचं आहे, आर्टिकल महत्त्वाचं आहे, प्रिपोजिशन महत्त्वाचं आहे, अँटोनिम्स आणि सिनोनिम्स सुद्धा महत्त्वाचे येतं. अशा प्रकारे तुम्ही संपूर्णपणे इंग्लिशचा जर विचार जर केला, हे तुमचं ॲनालिसिस आहे. त्यानंतर एररवरती म्हणजे फाइंड एररवरती जर आत्तापर्यंत सगळ्या परीक्षेमध्ये जर पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 TET झाल्यात. त्या 7 TETमध्ये तुम्हाला 10 एररवरती प्रश्न येतं. म्हणजे काही ठिकाणी नाहीच येतं, काही ठिकाणी 1 येतं, काही ठिकाणी 2 येतं, काही ठिकाणी 3 येतं, पण 2 नाही पण 3 येतं. त्यानंतर इडियम्स आणि फ्रेज महत्त्वाचा 9, क्राईज ऑफ ॲनिमल्स करून ठेवा, प्राणी कोणकोणते कसे ओरडतात ते. त्यानंतर 2च प्रश्न आहे त्याच्यावरती, यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, पिल्लं सगळे. त्यानंतर कन्वर्जन हा शब्द आहे, म्हणजे रूपांतर करायचं एखादून दुसऱ्यात. 5 करेक्ट वर्डवरती स्पेलिंगसाठी 10 प्रश्न येतं. आणि सेंटेन्स अरेंजमेंटमध्ये वाकडे तिकडे शब्द करून ते परत सरळ करून लिहायचे, याला म्हणतात सेंटेन्स अरेंजमेंट. 5 प्रश्न येतं. अशा प्रकारे तुम्हाला कशावर भर द्यायचं आहे हे मी एक्झॅक्ट या ठिकाणी तंतोतंत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही ठरवायचा अभ्यास करताना काय करायचं ते म्हणजेच. पण आता या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता एक छोटेखानी सत्कार मी या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला एक विशेष बाब सांगतो. माझ्याकडे जेवढे काम करणारे कर्मचारी होते, म्हणजे नवनाथ असेल, विशाखा असेल, आसेफ असेल किंवा बाकी अमोल असेल, लत्ता असेल, सगळेचे सगळे ह्या वर्षी नोकरी लागले आहेत. काही मागच्या वर्षी लागले, काही ह्यावेळेस. तर आता आजचे आपले सत्कारमूर्ती आहेत आणि त्यांचं नाव आहे आसेफ पठाण आणि ते आपल्या कॉम्प्युटर सेक्टर म्हणजे कॉम्प्युटर सेक्शन आणि त्याचबरोबर आपलं पूर्णपणे जे डिजिटल आहे, पूर्णपणे जे आपण ऑनलाईन जातो वगैरे काय, त्याचं काम माझ्याकडे गेल्या 5 वर्षापासून पाहत आहेत. तर आसेफ इथं आला त्यावेळेस त्याचं BSc झालं होतं. तो अतिशय एकदम खेडेगावातला, त्याला असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कळत नव्हत्या शहरामधल्या. तर आता त्याला बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत
आणि तो या ट्रॅकवरती एवढा हुशार झाला आहे की त्या प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं टेक्निकल गोष्ट जर विचारली तर तो एका मिनिटात सांगतो. म्हणजे त्याला इतकं नॉलेज आलं या गोष्टीचं. म्हणजे त्यांनी आतापर्यंत मोठे मोठे सगळे प्रॉब्लेम जे ऑनलाईनचे ते सॉल्व्ह करून दिले होते. आपलं सगळे ॲप तो हँडल करतो आहे आणि त्याचं सिलेक्शन झालं आहे. तर रेल्वे पोलीस म्हणून त्याचं सिलेक्शन झालं आहे. तर मी द विनर स्टडी सेंटरतर्फे त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी अंतरकर सरला सुद्धा या ठिकाणी बोलवतो आहे सत्कार करायसाठी. आम्ही दोघं पण त्या सत्कार करतो आहे. या इकडं. आणि आता मी त्याला 2 शब्द बोलायची म्हणजे अगदी हक्काने सांगतो, विनंती करण्यापेक्षा हक्काने सांगतो. 2 शब्द त्यांनी आपल्यासमोर बोलावे. सर्वात अगोदर बाळासाहेब शिंदे सर यांचे मनापासून आभार. मित्रांनो, 2019-20 पासून हा सुरू झालेला प्रवास इथपर्यंत आला आहे. संपला असं सांगता येणार नाही. जेव्हा मी 2019-20ला शिंदे सरांकडे आलो होतो, फक्त त्यांचं नाव हे ऑनलाईनच ऐकलं होतं किंवा लेक्चर वगैरे बघितलं होतं. 19-20ला त्यांच्याकडे आलो, एक बॅच जॉईन केली होती मी त्यावेळेस. आणि त्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये जवळपास मी 2 ते 3 रिझल्ट त्यावेळी क्रॅक केले होते. आणि तलाठी ही वेटिंग लावतो, पण त्यानंतर कोरोना आला आणि हा 3-4 वर्ष त्यामध्ये गेले. फायनली आज हे पद मला मिळालेलं आहे. त्यांचं बाळासाहेब शिंदे सर आणि द विनर्स करिअर अकॅडमी या सर्वांचे मनापासून आभार. ठीक आहे. त्यांनी सांगितलं होतं मला काय एवढं काही बोलायचं नाही म्हणून जास्त, तर तो काही जास्त बोललेला नाही. तर धन्यवाद. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम गरजू विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जा.